आणि आम्हाला ॲक्च्युली लाईव्ह मॅच बघायला मिळते. खरे असे प्रसंग खूप कमी येतात की लाईव्ह तुम्ही ग्राउंडवर मॅच चाललेली असते ती बघू शकता. सो थँक्यू सो मच. आज तुमच्यामुळे पॉसिबल झालं आहे. आणि तुम्हा सर्वांना म्हणजे मी नेहमी मला जेव्हा असं म्हणतात महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, ही एक महिला दुसऱ्या महिलाला म्हणते, तर मग एक पुरुष दुसऱ्या महिलाला म्हणतं. मला असं वाटतं की जेवढं महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपण महिलाला देतो तेवढं आय थिंक इथे असलेल्या सगळ्या पुरुषांना पण द्यायला हव्या. कारण खरं सांगू तर तुम्हीही आमच्यासारख्या महिलांच्या पाठीमागे उभे आहात म्हणून आज आम्ही एवढं काही करू शकतो. तर तुम्हा सर्वांना पण महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. कारण तुम्ही आहात, तुम्ही एवढा सपोर्ट करतात म्हणून आज आम्ही इथवर पोचलोय. आणि अगेन आज शिवरात्री आहे. सो शिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. महाशिवरात्रीच्या निमित्तानं खूप लोकांनी फास्ट ठेवला आहे, त्यामुळे आज इथे गर्दी कमी असं आम्हाला सांगण्यात आलं. पण तरी खूप प्रमाणात इथे महिला पण आहे आणि तुम्ही सगळेच आहात क्रिकेट मॅच पाहायला. सो ऑल द बेस्ट. जी टीम जिंकेल का हरेल डझंट मॅटर, तुम्ही सगळे अमेझिंग खेळताय. सो विशिंग यू ऑल द व्हेरी बेस्ट आणि थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. थँक्यू. थँक्यू प्रार्थना. आपली अजून एक स्पेशल गेस्ट मृण्मयी देशपांडे, तिचं मनोगत आपण ऐकूयात. सगळ्यात पहिल्यांदा जय शिवराय. मला आत्ताच आम्हाला ही महाराजांची मूर्ती मिळाली सत्काराच्या रूपामध्ये. मी त्याबद्दल मनापासून तुमचे आभार मानते. आणि मुकेशजी भगत यांनी आज इथे आम्हाला आमंत्रित केलं. आज महिला दिन आहे. महिला दिने क्रिकेटची मॅच चालू आहे. क्रिकेटची मॅच सुरू असताना एका महिलेकडून बोलणी ऐकणी म्हणजे त्यांचं बोलणं ऐकणं हे कितपत पॉसिबल असं आहे मला कळलं नाही. कारण माझ्या घरामध्ये जेव्हा जेव्हा क्रिकेट मॅच चालू असते तेव्हा आम्ही कितीही बोललो तरी बाबांचं लक्ष नसतं, नवऱ्याचं लक्ष नसतं. पण आज महिला दिन आहे त्यामुळे सगळेजण आमचं बोलणं ऐकून घेतील अशी मला आशा आहे. पण खूप धमाल मॅच तिकडे चालू आहे. आणि या उत्सवाबद्दल किंवा या क्रिकेट मॅचबद्दल आम्ही ऐकून होतो. पण आज महाशिवरात्रीच्या दिवशी, महिला दिनाच्या दिवशी इकडे येऊन या मॅचचा लाईव्ह आनंद आम्हाला घेता येतोय हे पण फार गमतीशीर आहे, मजेशीर आहे आमच्यासाठी. आणखीन एक मी उपस्थित सगळ्या महिलांना विनंती करणारे किंवा जे या स्पर्धेचं आयोजन करतात, आज महिला दिनाच्या निमित्ताने एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की हे फक्त पुरुषांपुरतं मर्यादित न ठेवता पुढच्या वर्षीपासून महिलांच्या सुद्धा निदान 2 काय शो मॅच नाही हो. आम्ही एक तर मगाचपासून तुम्ही हे म्हणतात आज जागतिक महिला दिन आहे, मी दिलगिरी व्यक्त करतो. मला काही हे कळलंच नाही की कदाचित आम्ही दोघी जणी इथे आल्यानंतर जो गराडा पडला आणि बायका एकत्र आला ना की गोंधळ हा होतोच. त्यामुळे आम्ही दोघी इथे आल्यानंतर स्टेजवरती गोंधळ होणं अगदी स्वाभाविक होतं. आणखीन एक आवर्जून उल्लेख इकडे करायचा आहे, जी गोष्ट आज भावली आणि आवडली. आमच्या महिला बाउन्सर. एरवी कसं असतं की आत आल्यानंतर पुरुष असतात बाउन्सर्स म्हणून, पण आज ह्या सगळ्या जणी ज्या कमाल रीतीने हे स्टेज सांभाळत आहेत, एकदा ह्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवल्या गेल्या पाहिजेत. आणि रणरागिणी आणि जमलेल्या सगळ्या महिलांसाठी आपण सगळे मिळून जोरदार टाळ्या वाजवूया. कारण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवणं आणि त्यांना एनकरेज करणं हे खूप गरजेचं असतं. मी एवढंच सांगेन की आज सगळ्या बायकांना भेटून, माझ्या मैत्रिणींना भेटून खूप बरं वाटलं. एकमेकींचे हात घट्ट धरून ठेवा, कारण त्याची फार गरज आहे. आणि लवकरात लवकर आपण हा दिवस साजरं करणं सोडलं पाहिजे. म्हणजे काय होईल की प्रत्येक दिवस हा बाईचा असेल. आपल्याला एका वेगळ्या दिवसाची गरज नाही पडणार. आणि त्या दिवसासाठी, जेव्हा या वेगळ्या दिवसाची गरज पडणार नाही, त्या दिवसासाठी आपली जे काही आपण कष्ट आणि प्रयत्न करतोय ते चालू ठेवूया आणि एकमेकींबरोबर राहूया. तुम्हा सगळ्यांना सुद्धा मला माहिती आहे की तुम्ही सगळेजण घरातल्या बायकांच्या पाठीमागे उभे आहात. असेच उभे राहा आणि इतरांना सुद्धा तुमच्यासारखं बनवण्याचा प्रयत्न करा. मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानते की आजच्या इतक्या छान दिवशी आम्हाला इकडे बोलवलं आणि पुन्हा पुन्हा इकडे यायला नक्की आवडेल. थँक्यू सो मच. थँक्यू. तर मॅडमचं धन्यवाद. खूप छान मनोगत. आज हे आपलं मनोगत सर्वांना प्रेरित करणारं होतं. महिलांना विनंती करेन बसून घ्या आणि थँक्यू व्हेरी मच. एक 2-5 मिनटं आपण वेट करूया. लकी ड्रॉ आणि सरप्राईज गिफ्ट. मी मॅडमना विनंती करेन आपण आसनस्थ व्हा. महिला वर्ग बसून घ्या.
13 रन स्कोर कार्डवरती आलेले आहेत आणि तिसरं षटक चालू आहे आणि खेळाडू बाजूला एक. तेव्हा अजूनही आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी 16 रनची गरज आहे येणाऱ्या 17 चेंडूमध्ये. 17 बॉल आणि 16 धावा हे कॅल्क्युलेशन मैदानाकडे आपण तर येताना सन्मान्य पाहुणे निलखंड विश्वचे आमचे सन्मान्य पाहुणे रमेशजी कोलटकर साहेब यांचं आगमन झाले. त्यांना विनंती करेन थोडा मी महिला वर्ग बघा सर्वांनी नावं टाकलेत ना लकी ड्रॉ मध्ये. तेरा धावा स्कोर कार्डवरती आहेत आणि तिसरं षटक मार्ग असतं. 29 टार्गेट. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. टॅपिंग क्रिकेट, दबाव, प्रेशर तुम्ही पाहताय फलंदाजांमध्ये क्रिएट केला धनंजयने. एक चौकार अपवाद राहिला ज्या ठिकाणी आउटफील्डने थोडं धोका दिला फिल्डरला आणि त्यांच्या डोक्यावरून बॉल गेला. बाउंडलाईनच्या बाहेर 4 मिळाल्या आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा धनंजय आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना डेरोलीचा हा खेळाडू संघर्षमय आणि संघर्षाचा शंखनाद तो फुंकतोय. आणि इथे आपण पाहिलं लगातारचे 2 डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाले. 3 सलग 3 टाकले डॉट. आता 15 चेंडूमध्ये 16 रनचं समीकरण मैदानाकडे आपण येताना पाहत आहे. ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल कट केला बॉलला. ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि इथे बॉल चाललाय डीप थर्ड मॅन बाउंडलाईनच्या बाहेर वेगाने सीमारेषा पार. मच निडेड फोर्स. चौकार. 4 धावा इथे आलेल्या आहेत आणि 4 रनने मात्र संघ जाऊन पोहोचला 17 या धावसंख्येवरती. अजूनही आपण पाहिलं तर त्या ठिकाणी 12 धावांची गरज आहे येणाऱ्या काही बॉलमध्ये. येणारे काही चेंडू आणि 12 धावा. नक्कीच रोशन थोडा वेळ घेईन. सरप्राईज गिफ्ट यस मॅडम कडे मी वळणार आहेत. सरप्राईज गिफ्ट जे मिळणारे 2 बक्षीस असतील. जरूर वळूया तुमच्याकडे द्या इन्फॉर्मेशन. बरं सरप्राईज गिफ्ट साठी पहिला आपल्याकडे लकी ड्रॉ मध्ये आपण किती नावं काढणार आहेत सर? लकी ड्रॉ मध्ये किती नावं असतील? 3 नावं असतील आणि 2 हे सरप्राईज गिफ्ट आहेत. त्यामधील पहिलं सरप्राईज गिफ्ट ज्या महिलेला मिळणार आहे ती अशी महिला असणार आहे. ती कशी असणार आहे ते मी सांगते लगेच. ज्या महिलेच्या हातात सर्वात जास्त बांगड्या असतील त्या महिलेला ते पहिलं सरप्राईज गिफ्ट या ठिकाणी मिळणार आहे. सर्वात जास्त बांगड्या, मग जास्तीत जास्त बांगड्या ज्यांनी घातलेल्या आहेत त्यांनी समोर यायचंय. आमच्या दोन्ही वहिनी चेक करतील बांगड्या आणि पर्स मध्ये सोबत आणल्या असेल त्या पण घालून. तर नक्कीच रोशन सरप्राईज गिफ्ट. धावा चालू ठेवा. रन्स चला बघा. तुमच्या जागेवर येऊन चेक करतील त्यामुळे उठायचं नाहीये कोणीच आणि स्टेजवर कृपया गर्दी करायची नाहीये. भारतीय जनता पार्टी उसरली खुर्द पुरस्कृत ग्रामस्थ मंडळ युवा सेना उसरली खुर्द आयोजित. बरं सर्वात जास्त बांगड्या कोणी घातल्या जरा वरती हात करून मला सांगा. त्यांना करू द्या ना. त्यांचा हात तुम्ही का उचलताय? त्यांना करू द्या हात वरती. बरं या पुढे अजून कोण आहे असं की ज्या महिलेला वाटते की मी सर्वात जास्त बांगड्या आज घातलेल्या आहेत? त्यांनी समोर यायचंय. वहिनी प्लीज चेक करा. तुम्ही पण आहात? ओके. तुम्हाला कॉम्पिटिशन येत आहे खालून. चला सरप्राईज गिफ्ट विनर कोण आहेत? विनर मॅडम ऐकूया. कोणत्या महिलेच्या हातामध्ये सर्वाधिक बांगड्या परिधान केलेल्या असतील? वहिनी चेक करा यांच्या. चला 2 मिनिटं चेक करा. चला 2 मिनिटं चेक करा. बरं 2 ज्या महिला जास्तीत जास्त बांगड्या आहेत त्यांच्यापैकी चेक करा ना. जास्त काउंट करा तुम्ही बांगड्या यांच्या. महिला वर्ग 5. बरं मी चेक करते किती बांगड्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 20 बांगड्या एका हातात. इच हँड
20 बँगल्स, म्हणजे अशा किती 40 बांगड्या घातल्यात तुम्ही. आवड आहे तुम्हाला बांगड्यांची खूप. बरं, नाव काय तुमचं? गंगूबाई राजाराम रुपनर. गंगूबाई रुपनत यांनी जास्तीत जास्त बांगड्या या घातलेल्या आहेत. एका हातामध्ये 20 बांगड्या, म्हणजे दोन्ही हातात त्यांचे 40 बांगड्या आहेत. यापेक्षा 40 पेक्षा जास्त बांगड्या कोणी घातल्यात का? एकमेकींना द्यायच्या नाही येतात काढून की तू जा पुढे म्हणून. नक्कीच मॅडम, त्यांनी वरती यायचंय. सरप्राईज गिफ्टच्या पहिल्या विनर, एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. लकी ड्रॉचा बॉक्स घेऊन या. लकी ड्रॉ होणार आहेत आमचे दोन्ही गेस्ट. मॅडमला थोडं बसू द्या, महिला थोडं गर्दी कमी करा. लकी ड्रॉचं बक्षीस आम्ही देणार आहोत आणि त्यानंतर आजच्या सेलिब्रिटी निरोप घेणार आहेत. फोटो सर्वांना मिळणार आहेत, डोंट वरी, सर्वांना फोटो सेल्फी मिळेल. फक्त लकी ड्रॉ विनर्सना आपण प्राइज देऊया. चला बॉक्स घेऊन या. 3 प्राइज असतील. सौरभ अर्षद महबूब महेंद्र पाटील या बॉक्स आणि लकी ड्रॉचा विनरची नावं डिक्लेअर करू. यस मॅडम, लकी ड्रॉची नावं आपण पाहूया कोण असेल. सरप्राईज गिफ्ट दुसरा क्ल्यू. तर नक्कीच प्रार्थना मॅडम आणि मुरमई मॅडमने आम्हाला सांगितले सरप्राईज क्वेश्चन. ज्या महिलांकडे सर्वाधिक मोठं मंगळसूत्र असेल, ज्यांनी आज परिधान केलं असेल सर्वाधिक मोठं मंगळसूत्र, त्यांना हे सरप्राईज गिफ्ट. मग हे गिफ्ट घरीच जाणार आहे, कारण सर्वात मोठं मंगळसूत्र त्यांना काउंट होणार नाही. बघा 6 रनची फक्त गरज आहे आणि षटकार मारला तर सामना. बरं, ज्यांनी सर्वात जास्त बांगड्या घातल्या होत्या त्यांच्यासाठी आपण हे गिफ्ट देतोय. प्रार्थनाजींना मी विनंती करेन, आपण दोघींनी मृण्मयजी आणि प्रार्थनाजी आपल्या हस्ते हे गिफ्ट द्यायचंय. सामना जिंकला 9 संघाने. अभिनंदन टीम नौपाडा, हार्ड लक टीम डेरवली. चला आता चला नेक्स्ट मॅच सुरू करायचं. मॅन ऑफ द मॅच रोशन आपण नंतर देऊया. फिल्डिंग लावून घ्या, फिल्डिंग लावून घ्या. तर सरप्राईज गिफ्ट साठी आपण आणखीन एक क्वेश्चन पाहिला. ज्यांच्याकडे सर्वाधिक मोठं मंगळसूत्र असेल, मुकेशजी भगत आणि हेमंतजी भगत यांच्या 2 वहिनींना ताईंना सोडू ना, त्यांना काउंट नाही, कारण त्या आयोजक आहेत. अनिता ताई सुद्धा त्यामध्ये नसणार आहेत. कोण असतील विनर? ताई बघा कोण असतील विनर. मॅडम कोण आहेत बघा. सर्वाधिक मोठं मंगळसूत्र आज कोणी परिधान केलं? चला सामना लगेच सुरू करा. पेट संघ गुड्डू. चलो बरं, दुसरं आपण देत होतो की सर्वात मोठं मंगळसूत्र कोणी घातलंय ते सोन्याचं असणं गरजेचं आहे. सोन्याचं मंगळसूत्र सर्वात लांब. चला गुड्डू फिल्डिंग लावून घ्या लगेच. पेट टीम. बरं, कोण आहे कॉम्पिटिशन साठी आलाय? तरी कोण कोण आलाय का इथे? कोण आलंय? मंगळसूत्र सर्वात मोठं सोन्याचं. चला दुसरं सरप्राईज. यावरती या लवकर. लकी ड्रॉ आता ओपन करणार आहोत आणि हे बक्षीस देणार आहोत. बघा, ज्या महिलांकडे आज सर्वाधिक जास्त कॅश असेल, ज्या महिलांनी आज जास्त कॅश घेऊन आले असतील, पैसे कॅरी केले असतील. नाही नाही नाही, महेंद्र पाटील तुम्ही बाजूला लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे सगळ्यांनी. ज्या महिलाकडे आज जास्त कॅश ज्यांनी कॅरी केली असेल त्यांना काउंट करावी, दाखवावी लागेल. चला त्यांच्यासाठी सुद्धा सरप्राईज. लकी ड्रॉ साठी आपण बक्षीस देणार आहोत. गर्दी वाढत चालले. आज प्रार्थना बेरे मॅडम, मुरमई मॅडम थोडी आम्ही दिलगिरी व्यक्त करू. चला त्या नेक्स्ट इयर येणार नाहीत आपल्याकडे, असं काही करायचं नाहीये. महिलांनो विनंती आहे, आपण लकी ड्रॉ काढायचा आहे, त्यासाठी हा स्टेज रिकामा करा आणि मी पडणार नाही याची काळजी घ्या प्लीज. मला भीती वाटते आता. लहान मुलांचं काय काम आहे? तुला काय समजतंय? चला मॅडम, चला आपण मी विनंती करेन वेट करा. टॉस बॉक्स मध्ये जाऊया. टॉस बॉक्स मध्ये जिथे आपण देणार आहोत जरूर लकी ड्रॉना विजेत्यांना बक्षीस. टॉस बॉक्स मध्ये जाऊ.
चला आपण स्टेजवर उभे असलेले त्यांनी बसून घ्यायचंय, कृपया बसून घ्यायचं आणि रस्त्यात कोणी उभं राहायचं नाहीये, साईडला उभं राहा सगळे. चला टॉस बॉक्स मध्ये आपण येऊया, लकी ड्रॉ ओपन करूया आजचा. भारतीय जनता पार्टी उसरली खुर्द पुरस्कृत ग्रामस्थ मंडळ व युवा सेना उसरली खुर्द आयोजित गावदेवी उसराई चषक 2024 आणि महिला दिनानिमित्त आजचा हा जागतिक महिला दिन, त्यानिमित्त आपण या ठिकाणी लकी ड्रॉ होता तो आता आपल्या मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी ओपन करणार आहोत. चला मी पंचांना सुद्धा विनंती करेन, बघा आज मॅडम तुम्ही किती लाडके आहेत आणि तुमच्या फोटोसाठी भांडणं चालू होती. किती लोकप्रियता आहे पनवेलमध्ये या दोघींची हे कळतंय की भांडण होत आहे फोटोसाठी. हे खरं तर चला फोटो होणार आहे. महेंद्र पाटील या लकी ड्रॉ लकी ड्रॉ साठी जो बॉक्स आहे तो घेऊन यायचा आहे. थोडं इथून साईड लावा ना, ते ऑनलाईन जे चालू आहे लाईव्ह त्याच्यामध्ये पण दिसेल की आपला तर चला आपण 2 मिनिटं आपण सामना थांबवायचा आहे. आजचा लकी ड्रॉ आपण काढतोय, कृपया लक्ष द्यायचं आहे सगळ्यांनी. लकी ड्रॉ ची पहिली 3 विजेते आपण काढणार आहोत. 3 चिठ्ठ्या काढलेल्या आहेत. पहिली चिठ्ठी पहिलं नाव आहे ममता भगत. ममता भगत. ममता संदीप भगत. आमचे आयोजक आहेत सँडी दादा फोटोग्राफर. दुसरं नाव आहे कावेरी धुले. आहेत का त्या? अरे हो, आधी बोलू तर द्या, बघू. आहेत का कावेरीजी? इथे आहेत का? नाही. दुसरं नाव मग मनीषा प्रकाश वाघमारे आहेत. कावेरीजी पण आहेत, आल्या रेड साडी मध्ये. आणि तिसरं नाव? मग हे तिसरं नाव मनीषा प्रकाश वाघमारे, हे तिसरं नाव. ज्यांची नावं घेतली त्या तिन्ही बायका इथे आहेत. तुमचं नाव? कावेरी धुले. कावेरीजी इकडे आहेत. तिन्ही विजेत्या ज्या आहेत त्यांनी समोर यायचं आहे. तिन्ही विजेत्या आणि 1 बाय 1 आपण यायचंय. 1 मिनिट तिथे थांबा. 1 बाय 1 यायचं. आता या आल्या आहेत ना, त्याच्यानंतर तुम्ही या. असं पहिलं नाव कोणाचं काढलंय? ममता वाघमारे हे पहिलं नाव होतं, बरोबर? हां, भगत. ओके, ममता भगत. हां, त्यांनी पहिले यायचंय. त्यांना पैठणी मिळाली आहे. ओ वाव, अभिनंदन ममताजी. नवरा आहे का उचलायला? फोटो काढतात ते, म्हणून ते झूम करून करून फोटो काढतात आता. ते म्हणले नको उचलायला लागलं तर त्यापेक्षा मी फोटोग्राफी करतो आता. घाबरले बहुतेक ते. बरं, दुसरं नाव. मॅम थोडं इथे थांबा ना तुम्ही. दुसरं नाव काय होतं? कावेरी ताई, राईट?
कावेरी 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 धुले. घुले धुले. अभिनंदन कावेरीजी. तिसरं नाव काय होतं? तिसरं नाव मनीषा प्रकाश वाघमारे. तिसरं नाव. अभिनंदन तिघींचं. भारतीय जनता पार्टी उसरली खुर्द पुरस्कृत ग्रामस्थ मंडळ व युवा सेना उसरली खुर्द आयोजित गावदेवी उसराई चषक 2024 मध्ये प्रार्थनाजी बेहेरे आणि मृण्मयी देशपांडे यांची उपस्थिती आपल्याला लाभली. पुन्हा एकदा टाळ्या वाजून आपण त्यांचं या ठिकाणी धन्यवाद मानूया त्यांचा. आज त्यांनी या ठिकाणी येऊन आपली उपस्थिती दर्शवली. नितीन म्युझिक. चषक 2024 यांच्या वतीने ग्रामीण क्रिकेटचे सामने हे आयोजित करण्यात आले होते. 5, 6, 7, 8, 9 मार्च 2024 असे 5 दिवस हे सामने या ठिकाणी रंगले आहेत आणि उद्याही रंगणार आहे. उद्या शेवटचा दिवस असेल. युवा सेना उसरली खुर्द तसंच भारतीय जनता पार्टी उसरली यांच्या वतीने आयोजित करण्यात येते आणि या यंदाचं हे तिसरं वर्ष होतं. वर्गांनी जायचं नाहीये. आणखीन सरप्राईज गिफ्ट या ठिकाणी असणार. मृण्मयी देशपांडे यांची उपस्थिती लाभली होती. पुन्हा एकदा मी त्यांचे आयोजकांच्या वतीने आभार मानेन. फिल्डिंग लावून घ्या. मॅच ऑन करा. फिल्डिंग लावून घ्या. आजच्या महिला दिनानिमित्त आपण विविध गिफ्ट या ठिकाणी महिलांना भेटवस्तू देणार आहोत. त्यामुळे महिलांनी जायचं नाहीये. पुढील भेटवस्तू थोड्याच वेळात आपण देणार आहोत. महिलांनी बसून घ्यायचंय. महिलांसाठी असलेल्या भेटवस्तू आपण देणार आहोत या ठिकाणी. त्यामुळे महिलांनी जायचं नाहीये. चला सामन्याला आता सुरुवात होईल. पाहुण्यांनी घेतली आहे रजा आणि मेन इव्हेंट मॅच कडे आपण वळणार आहोत. वाजे विरुद्ध पेठ या दोन संघामधील लढत आहे. तमाम क्रीडा रसिकांच्या प्रेक्षकांच्या आणि जमलेल्या सर्व महिला वर्गाच्या आम्ही करते सहर्ष स्वागत. नक्की मनोहर. चला महिलांना विनंती करेन बसून घ्या. सरप्राईज गिफ्ट देणं बाकी आहे. सरप्राईज गिफ्टचं डिस्ट्रीब्युशन होणार आहे. आणखीन काही गिफ्ट्स आहेत. मॅच सुरू राहणार आहे. मॅच आता थांबणार नाही आहे. तर महिला वर्ग आपण इथे उपस्थित राहिलात आपलं धन्यवाद. आणखीन काही गिफ्ट्स बाकी आहेत. आजच्या महिला दिनानिमित्त बऱ्याच महिलांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली आणि त्या महिलांचा सन्मान म्हणून त्यांना एक गोड अशी भेटवस्तू आपल्याला देता यावी या म्हणून आपण देणार आहोत भेटवस्तू. महिलांनी कृपया जायचं नाहीये. सगळ्या महिलांनी बसून घ्यायचंय. तसंच मान्यवरांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. त्या मान्यवरांचं मी या ठिकाणी स्वागत करते. गावदेवी उसराई चषक 2024 मध्ये वर्ष 3 दिवस 4. महिलांनी स्टेजवर यायचं आहे. स्टेजवर गेम ऑन. फर्स्ट बॉल. अतुल पाटील मागे क्षेत्ररक्षक उभा आहे. धक्का क्रमांक 1
आणि इथे आपण पाहते, माफ करा, चेंडू जाईल सीमा रेषे पार, चौकार. इट्स ओके. अतुल मात्र इथे बाल बचावलंय. पहिल्या चेंडूवरती झेल मात्र जमिनीला दान होते. गोलंदाज तयार. हा चेंडू आपण पाहिला, थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क झाला नाही आणि ते निर्धाव चेंडूची झाली सांगता. अतुल पाटील जो स्ट्रायकर एंडला आलेला फलंदाज, त्याला साथ देते यज्ञेश पाटील. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज लक्ष्मण कांबळे. आता मात्र सुरेख फटका, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने चेंडू जाते. क्षेत्ररक्षकानं केला पाठलाग, मात्र चेंडू आवाक्याच्या बाहेर. अतुलच्या बॅट मधून हा दुसरा दणदणीत चौकार. तिसऱ्या चेंडूवरती चेंडू डॉट होता. तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा घणाघाती प्रहार. गावदेवी पेठ आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा शिवाक्षी 11 मंगलमूर्ती वाजे या दोन संघांमध्ये लढत. गोलंदाज तयार. 3 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. अतुल साठी हा तडका अतुलचा. अतुलला थांबवणं तितकं सोपं नाही. सोडलेला झेल आणि अतुलचा प्रहार. चेंडू सीमा पार, दर्जेदार षटकार. धाव आहेत त्या वाजे संघाच्या 14 धावा. धावसंख्या फलकावरती आपण पाहते. लक्ष्मण यांच्या गोलंदाजीवरती हल्ले सुरू झालेत. हा खोदून काढले चेंडूला. क्षेत्ररक्षक शॉर्ट स्क्वेअरला जर चेंडू फील्ड केला जाईल तोपर्यंत मिळेल सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फलक पुढे सरकले. एकूण धावा आहेत त्या 15 धावा. 2 चौकार अतुलचे पाहिले, 1 षटकार आपण पाहिला आणि 1 सिंगलच्या साह्यानं 15 वरती वैयक्तिक खेळते अतुल पाटील आणि त्याला साथ देण्यासाठी फलंदाज सलामीला आलेला वाजे संघाचा सर्वात ताकदवर ओपनर म्हणून ज्याची ओळख यज्ञेश पाटील स्ट्रायकर एंडला. इथे 20 मिनिटाचा अवधी, 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं फेकणं बंधनकारक आहे आणि इथे तुम्हाला डिसिप्लिन क्रिकेटमध्ये 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये संपवायचे आहेत. जर तसं घडलं नाही तर शेवटच्या षटकामध्ये तुमचा एक खेळाडू हा 38 सर्कलच्या आत येईल, त्या घेऱ्यामधील लक्ष असू द्या. प्रेक्षकांना सुद्धा विनंती आहे, सामना सुरू जेव्हा असतो तेव्हा तुमच्या कार, तुमच्या बाईक, तुमच्या ऑटो मैदानावरून घेऊन जाऊ नका. तुम्हाला प्रेमाची विनंती आहे. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानावरती. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन लक्ष्मण, स्ट्रायकर एंडला यज्ञेश पाटील. सरळ बॅटना इथे चेंडू आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. 1 सिंगल मिळाली आणि एका सिंगलच्या साह्यानं पहिल्या षटकाची इथे झाली समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा त्या धावसंख्या फलकावरती 16 धावा. हजार 24 वर्ष 3रं आयोजक भारतीय जनता पार्टी युवा सेना उसरी खुर्द ग्रामस्थ मंडळ, ग्रामपंचायत सदस्य मुकेशजी भगत, त्यांचे बंधू हेमंत भगत, नितीनजी भगत, सरपंच अनिताताई नितीन भगत, जितेंद्र भगत माजी उपसरपंच यांच्या वतीने आयोजित गावदेवी उसराई चषक 2024 वर्ष 3रे दिवस 4था. थैंक यू सो मच. चौथी रात का ये खेल है. सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है. एक तरफ है गावदेवी पेठ और उनके खिलाफ खेल रही है शिवाक्षी 11 मंगलमूर्ति वाजे. मुकाबला जबरदस्त रहेगा, इसमें कोई शक की बात नहीं है. पहले ओवर में रन आए हैं टोटल 16. अतुल पाटिल का जलवा हमने पहले ओवर में देखा था. जिस तरीके से अब दूसरे गेंदबाज है इस बार गुड्डू. मनोर थोडा वेळ घेईन. दीप सिटी सोसायटी उसारली खुर्द, मी नितीन भगत साहेबांना विनंती करेन. दीप सिटी सोसायटीच्या अरुण बच्चे साहेब, गोपीचंद दळवी, राजेश पाटकर,
रोहन रसाळ, सुनील आमकर, महेंद्रसिंग पाटील, शंकर डोंबाळे, रवींद्र चाळके, हर्षल कांबळे या सर्व मान्यवरांना विनंती करेन दीप सिटी आपण सन्मानाचा स्वीकार करायचे. अगदी काही वेळानंतर सोशल मीडिया आणि आमचा पत्रकार वर्ग आलाय. बाईट आम्ही पाहणार आहोत. आमचे मुख्य आयोजक मुकेश भगत यांची बाईट होणार आहे. तत्पूर्वी नितीन भगत साहेबांना विनंती करेन दीप सिटीचे सर्व सोसायटी पदाधिकारी यांचा सन्मान होणार आहे. यस, मॅच ऑन ठेवा. यस मनोहर. तो जाएंगे दोस्तों एक बार फिर से मैदान में. यह अतुल के बल्ले से आया छक्का. अतुल ने 2 छक्के 2 चौके, छूटा हुआ कैच यहाँ पर दर्द देगा गांवदेवी पेट क्रिकेट टीम को. यह मुकाबला इतना बड़ा है, यह बड़ी टूर्नामेंट है, यहाँ पर गलती की कोई गुंजाइश नहीं है. टीम की रन संख्या रफ्तार से आगे बढ़ती हुई. रन बने हैं टोटल 23 रन. आज निश्चित तौर पर वर्ल्ड वुमेन्स डे, जैसे कहते हैं ना, जन्म देने के लिए माँ चाहिए, राखी बांधने के लिए बहन चाहिए, कहानी सुनाने के लिए दादी चाहिए, प्यार करने के लिए जानी चाहिए, मनुआर के लिए मामी चाहिए, जिद पूरी करने के लिए मौसी चाहिए, परेशान करने के लिए चाची चाहिए, साथ निभाने के लिए पत्नी चाहिए, नए कपड़े नए खिलौने मिठाई के लिए बुआ चाहिए, ये रिश्ते निभाने के लिए बेटियां तो जिंदा रहनी चाहिए. ये आज की हिंदुस्तान की सच्चाई है, लेकिन इसके बारे में चर्चा भी हम जारी रखेंगे. मैदान के अंदर लोड चलते दोस्तों, अतुल के जलवे मैदान के अंदर चलते हुए. अतुल पाटिल, यत्नेश पाटिल जो जबरदस्त तरीके से शुरुआत करते हुए शिवाक्षी 11 मंगल मूर्ति वाच टीम की. कट किया इस बार, पीछे खिलाड़ी तैनात है, पॉइंट में गेंद को फील्ड करे जाएंगे. 1 रन का इजाफा होता हुआ सिंगल की मदद से पारी आगे बढ़ जाएगी. टीम पहुंची है 24 रनों के ऊपर. नक्कीच मनोहर एक सन्मान होणार आहे. विजयजी भगत साहेब माजी सरपंच आणि ज्यांच्या सौभाग्यवती कांचनताई विजय भगत यांचा सन्मान होणार आहे. मी अनिताताई नितीन भगत सरपंच आहेत, त्यांना विनंती करेन आपण त्यांचा सन्मान करावा. कांचनताई भगत यांचा सन्मान होणार आहे. मी अनिताताईंना विनंती करेन आपण त्यांचा सन्मान करावा. तर आपण पाहतोय दीप सिटीचे सर्व आमचे पदाधिकारी यांचा सन्मान होतोय. म्हणून थोडी दिलगिरी व्यक्त करेन, त्यानंतर आपण थोड्या वेळानंतर मॅचकडे कॉन्सन्ट्रेशन करणार आहोत. आणि पुढचे 2 संघांना टॉससाठी मनोहर आपण कॉल करा. पुढचे 2 संघ टॉससाठी. महिला वर्गांसाठी सरप्राईज गिफ्ट आणि त्याचा लकी ड्रॉ ओपन होणार आहे. अनिताताई नितीन भगत सरपंच यांच्या शुभ हस्ते युवती वर्ग आणि महिला वर्गांसाठी लकी ड्रॉचे 2 गिफ्ट इथे पेंडिंग आहेत. कारण आज सेलिब्रिटींकडे वेळ थोडा कमी होता, म्हणून हे काही बक्षीस पेंडिंग राहिले. ग्रामस्थ मंडळ गावदेवी उसराई चषक. यस, वळूया मॅच कडे. जाएंगे मैदान में. अच्छा स्ट्रोक है, गैप ढूंढने में कामयाबी मिल रही है. अतुल पाटिल लाजवाब ये हिटिंग है, मानो बैटिंग नहीं फायरिंग चल रही है वहां से क्रिकेट टीम के अतुल पाटिल के लाजवाब बल्लेबाजी. सो मच मानो बल्ला नहीं, AK-47 लेकर मैदान में वाजे क्रिकेट टीम का यह आतंकवादी अतुल पाटिल मैदान में घुस चुका है. लेकिन इस बार कमबैक करने में कामयाबी मिली गुड्डू को. जबरदस्त तरीके से ओवर का किया खात्मा. 2 ओवर की भी समाप्ति, और 2 ओवर की समाप्ति के बाद टीम की रन संख्या जाकर पहुंची है 29 रन स्कोर कार्ड के ऊपर. तर नक्कीच आपण पाहतो आमचे मुख्य आयोजक मुकेश भगत आणि आमचा पत्रकार वर्ग यांच्या समवेत आपण जरूर पाहतोय इथे प्रतिक्रिया होणार आहे. तर सन्माननीय कांचनताई विजय भगत
माजी सरपंच जरूर आम्ही पाहिलं, त्यांचा इथे सन्मान होणार आहे. आणि त्यानंतर मुख्यची भगत यांचा आपण पाहतोय बाईट होणार आहे, जो आमचा सोशल मीडिया पत्रकार वर्ग इथे उपस्थित आहेत. नेक्स्ट मॅचच्या दोन्ही संघांना विनंती करेन, टॉस आपण करणार आहोत. तर पाहुण्यांचं मनापासून स्वागत. डीजे नितीनचं धन्यवाद देऊया. आज खूप चांगल्या गीतांची मेजवानी, सर्वांच्या मनावर जे नेहमी अधिराज्य करत असतात. सामना सुरू राहणार आहे. तो पहली गेंद आएगी यहाँ से डॉट. यज्ञेश पाटिल स्ट्राइकर इनके ऊपर गेंदबाजी के लिए तैयार है. एक बार फिर से लक्ष्मण कामले, बिल्कुल जड़ में फेंकी हुई गेंद थी. रिस्की रन, चीकी सिंगल. अतुल पाटिल, यज्ञेश पाटिल विकेटों के बीच में अच्छी दौड़ है. शुरुआत हम देख पा रहे, आमतौर पर पंकज को हम देखते हैं ऊपरी क्रम में बल्लेबाजी करते हुए. इस बार अतुल आए यज्ञेश के साथ, अच्छे बल्लेबाज है, अच्छे फॉर्म में टच में नजर आ रहे हैं. और यह महत्वपूर्ण मुकाबला है मंगल मूर्ति वाचे क्रिकेट टीम के लिए. मुकाबले में जीत चाहिए. पिछले कुछ दिनों की नाइट की प्रतियोगिता अच्छी नहीं रही टीम के लिए. यहाँ पर जीत जरूरी है, यहाँ पर हौसला बढ़ाने के लिए. मनोर स्वातीताई बळीराम पाटील, बळीराम पाटील साहेब सरपंच आणि यांच्या सौभाग्यवती उपसरपंच स्वातीताईंचा स्वाती बळीराम पाटील मॅडम यांच्या या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. समीक्षाजी भगत यांच्या हस्ते. ये गेंद हमने देखी, अंपायर का इशारा आएगा कि ये गेंद खराब है. अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई टीम की रन संख्या आगे बढ़ जाएगी. एक रन की मदद से पारी पहुंच चुकी है 31. 31 रनों के ऊपर अतुल पाटिल लाजवाब बल्लेबाजी, स्ट्राइकर इनके ऊपर मौजूद है. 9 बे बनाए हैं अब तक, 26 रन. अच्छा स्ट्रोक है, कदमों का इस्तेमाल. पीछे खिलाड़ी इस बार तैनात है, फंस चुके थे जाल में. गति में हल्का सा मिश्रण था, जांचा नहीं, भापा नहीं, परखा नहीं. और अतुल ने लॉन्ग ऑफ के खिलाड़ी को चुना और पहला करारा झटका शिवाक्षी 11 मंगल मूर्ति वाचे टीम को. चार अब तक अतुल का साथ निभा रहे थे. लक्ष्मण एक बार फिर से तैयार है. मैदान में हम जरूर जाएंगे दोस्तों. यज्ञेश पाटिल, पंकज पाटिल, टीम की रन संख्या आगे बढ़ जाएगी. 33 रन है. इस बार गेंदबाजी में लक्ष्मण. इस ओवर के आने वाली कुछ गेंदें अभी भी बाकी है. यज्ञेश पाटिल बड़े स्ट्रोक के लिए जाने तो जाते हैं, लेकिन इस बार क्या बड़े स्ट्रोक का अटेम्प्ट कर पाएंगे, ये भी देखने वाली बात है. गेंदबाज तैयार लक्ष्मण, शरीर से दूर रखने की कोशिश थे, रूम बनाया था, लेकिन लक्ष्मण चालाक गेंदबाज है, कई साल का अनुभव है. गावदेवी पेट क्रिकेट टीम के लिए पेट टीम भी जानती है 50-55 के अंदर सिमटना है. लेकिन वाचे क्रिकेट टीम को अच्छा स्टार्ट मिला था, शुरुआत दमदार हुई थी, लेकिन उसके तत्पश्चात अतुल का जैसे विकेट गिरा, थोड़ी सी कुछ सिंगल डबल से रन